चौकात गेल्यानंतर मित्रांनो मी व्हिडिओ बंद करणार आहे. किती मिनटं होतील ते पाहूयात. हे माझं गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात? छान ना? छानच असायला हवं. आपण हा दुसरा व्हिडिओ सुरू करतो आहे. मी आत्ता प्लेनफील्डच्या चौकामध्ये आहे आणि ही ट्रॅफिक बार. ग्रीन सिग्नल मिळाला की कशी ट्रॅफिक पळेल. खरं इतकं सुंदर वाटतं ना हे ट्रॅफिक पाहताना. आपल्या वेळ केव्हा जाईल ही तरी निदान. अरे बाबा व्हाईट बेल्टच्या थोडंसं पुढे उभी आहे, पण तेवढंही नसतं. हा स्कूल बसवाला कुठे सुसाट आला का? सुसाट इन द सेन्स सिग्नल मिळाला. एकदाच का तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला ना तर तुम्ही डावी उजवीकडे कुठे पाहायचं नाही, डोळे झाकून पुढे निघायचं. आज आपण मोस्टली आज सूर्योदय जो दिसतो तो ह्या बाजूला दिसतो, ह्या बाजूला पूर्व दिशा आहे. आणि मी लास्ट टाईम दररोज 3-4 दिवस लवकर येण्याचा प्रयत्न करत गेलो आणि सूर्योदय आपल्याला पाहायला मिळेल. पण असं कधी क्लाउडी असायचं तर कधी मला एका दुसरा 2-3 मिनटं लेट व्हायचं आणि नंतर वाटायचं की आणखी थोडं पुढे गेलं असतं तर काय झालं, आणखी थोडं पुढे गेलं की चांगलं दिसेल. असा आठवडाभर माझा खेळ चाललेला असायचा. खरं तर मला कळे ना ही सेटिंग स्टँडर्ड सेटिंग लावलेली आहे मी. कसं येतं आहे ते मी ब्लाइंडली सेट करतो आहे. खरं आमच्या घरापासून निघाल्यानंतर शॉपिंग वगैरे जे काय असेल थोडंफार, अर्थात हे इथे काय काय दिसतं ते मला नीट आतमध्ये जाऊन नाव रेस्टॉरंट बार आत्ता बंद आहे ते पाहावं लागेल. पण जवळपास असं कपरी बिपरी किंवा दुकान वगैरे असं काही नसतं. लिटरली काही नसतं. शेजारून फुटपाथ लांब आहे म्हणून मी रस्त्याच्या कडेने चालतो आहे. पण कडेने चालतानाच पहा ही गाड्यांची वर हे पांढऱ्या पट्ट्याच्या हात येणार नाही आहे. इथे समोर वाईन रूट 30 लिकर वाईन अँड लिकर नाव ओपन ब्युटी ॲड एक्सेल स्कूल. हां, आणि मला स्पेसिफिकली सांगणं आहे की मला प्रोनाऊन्स व्यवस्थित करता येत नाहीत. अर्थात ते तुमच्या लक्षात आलंच असेल, तरी मी स्वतःहून सांगतो की मला प्रोनाऊन्स व्यवस्थित करता येत नाहीत. थोडेफार भूल द्यावी घ्यावी. माझं खरं इंटेन्शन आहे की तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवावं आणि मलाही पाहता येईल. केवळ तुम्हाला दाखवायचा हा हेतू नाही आहे, मी स्वतःसुद्धा पाहतो आहे ते. आपण आत्ता जे फिरतो आहे ते माझ्या ह्या डाव्या बाजूला डावीकडची बाजू आहे त्या आमचं प्लेनफील्ड आहे आणि हे बाउंड्री कडेकडेने चालू आहे. याच्यामध्ये आपण सर्व प्लेनफील्ड बसलेलं आहे. इथून सुद्धा मी त्या पलीकडच्या रस्त्याला जाऊ शकतो आहे, पण आपण कडेकडेनेच जाऊयात. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं असेल पहा आपल्याला पलीकडे समोरून एकच मिनिट.
समोरून आपण व्हिडिओ टाकला तेव्हा मी तुम्हाला म्हटलं असेल की समोर गाड्या दिसतात, तो रस्ता आहे, तो ह्या समोरच्या रस्त्याला आपण आलेलो आहे, डिओगो लिंक हायवे. ह्याच्या पलीकडे पॅरलर असा आणखी असाच रस्ता आहे, पण तो खूप लांब आहे मध्ये. मी गेलो आहे त्या रस्त्याने. हां, आणि दुसरं प्लेन फील्ड खूप सबंब आहे म्हणा किंवा काय आहे ते उपनगर आहे. ते पाण्याच्या टाक्या जसं ती समोर दिसते त्याच्यावर लिहिलेलं आहे प्लेन फील्ड, ती कदाचित पाण्याची टाकी असेल. मला आठवत नाही, लास्ट टाईम मी माझ्या मुलाला विचारलं होतं तर ते त्या पाण्याच्या टाक्या अशा कडेकडेने बऱ्याच असतात. आणि आता हे प्लेन फील्ड म्हणा किंवा आणखी तुमचं माझी अडचण एवढीच आहे की मला शब्द आठवत नाही, आणि जसजसे आठवतील तर तसे मी सांगत जाईन म्हणा. आपण त्या सबबमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात. इथे पूर्वी लास्ट टाईम आलो होतो तर मक्याचं शेत होतं, आत्ता तर काही नाही आहे. ते सर्व जे काय हे समोर जे मी दाखवत असेल ते प्लेन फील्डमध्ये आपण असं चाललो आहोत. आज खरं थंडी बऱ्यापैकी आहे मोस्टली, आणि मुख्यतः म्हणजे मी आज स्पोर्ट्स शूजसुद्धा घातलेले नाही आहेत. त्याचं कारण असं, मी येताना स्पोर्ट्स शूज आणले नाहीत तर जेणेकरून वजन होईल. आणि मला माहिती आहे तिकडे गेल्यानंतर माझा मुलगा नाही म्हटलं तरी नवीन स्पोर्ट्स शूज घेणार आहे, त्यामुळे वजन होतं. आज आम्ही स्पोर्ट्स शूज घ्यायला जाऊ. अरे बॅटरीचा प्रॉब्लेम व्हायला लागला, बॅटरी संपायला लागली आहे गाड्यांनो. आणि मला जरा व्यवस्थित गोप्रोचं ज्ञान होऊ देवा. गोप्रोच्या बॅटरीचं सिग्नल दाखवायला लागलेला आहे, बॅटरी कमी होत चालली आहे. पण मी आत्ता पुढे आहे, पण ह्या पुढे समोर जर चौक दिसत असेल तर चौकामध्ये जाऊन मी व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. हायरिंग ऑर ड्रायव्हर्स. लास्ट टाईम जेव्हा मी आलो होतो तर इथे ड्रायव्हरचा सॅलरी किती एक बोर्ड लिहिला होता, आणि मी जवळ जाऊन मला आठवतं मी पाहिला होता तो बोर्ड. आठवड्याला तुम्हाला $2000 मिळतील ड्रायव्हरची भरती करणे आहे, अशा पद्धतीचा तो बोर्ड होता. ते प्लेन फील्ड, पाण्याची टाकी अशी प्लेन फील्डच्या बाउंड्रीला असे हे पाण्याच्या टाक्या. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी, आणि समोर पलीकडे दिसतं आहे ते आपलं प्लेन फील्ड. हां, आणि आणखी एक सांगायचं आहे, जिथे तुम्ही पाहत असाल बघा हे स्पीड लिमिट 50. आपण असाच विचार करतो आहे की स्पीड लिमिट 50 म्हणजे 50 km/h. पण इकडे अमेरिकेमध्ये किलोमीटर नाही गणलं जात, अमेरिकेमध्ये माईल्स गणले जातात. आणि आपल्याला माहिती आहे माईल्समध्ये आणि आपल्या किलोमीटरमध्ये फरक. जसं हे किलोमीटरच्या बाबतीत KM आणि माईल्सचा फरक आहे, तसाच इथे गॅलनचा आणि हे पाहिजे स्पीड लिमिट 50 म्हणजे 50 माईल्स. गॅलन दुसरं गॅलनचं आणि लिटर. त्यानंतर आणखी एक वेगळेपण आहे ते, आणखी एक वेगळेपण आहे ते इथे MM आणि MMचा आपण मोस्टली, मला तर माहिती आहे जेव्हा मी हे फॉलो करतो ते MM मध्ये फॉलो करतो.
तर इकडे MM आणि सेंटीमीटर, पण इकडे मला इकडे कुठे MM आणि सेंटीमीटर दिसत नाही. इकडे सर्व जे काउंटिंग होतं, जेव्हा जे काय मेजरमेंट होतं ते इंचेसमध्ये. अमेरिकन बुल सिस्टम. बॅटरी 32 दाखवते आता, मला माहिती नाही किती आहे. हा आवाज इथे आल्यानंतर माझ्या कानात बरेच महिने टिकून होता. लिटरली खरंच सांगतो मी, हा आवाज बराच दिवस माझ्या कानात साठून राहिला होता. आपण ह्या पुढच्या चौकामध्ये जाऊन व्हिडिओ बंद करणार आहोत. चौकात जाऊन बंद करणार. पुढच्या चौकात माझ्या नातीची शाळा आहे. हे प्लेग्राऊंड पहा. मला पाठ झालं हो बरंचसं या रस्त्यांचं, मोस्टली पाठ झालेलं आहे. मी कुठे निघालो तर कुठे निघेल ना, हे अगदी थांबली नाही पण जवळपास बऱ्यापैकी मी जाणू शकेल. अमेरिकन बिल सिस्टीम. चला तर आता पुढच्या चौकामध्ये जाऊ. आणि तर पुढच्या चौकात जाण्यापूर्वी ही काही थोडीफार दुकानं दिसत आहेत. शॉपिंग मॉल असल्यासारखं ते आहे. आणि ज्या 2 वर्षापूर्वी मी आलो होतो ह्या कंपाऊंड वॉलचं, हे व्हाईट जे दिसतं ना, त्याचं काम चाललेलं होतं. लिकर वन. मला ह्या समोर जर ग्रीन सिग्नल देत असंच असेल, तिथे चौक आहे, तिथे जाऊन मला व्हिडिओ बंद करावा लागेल, म्हणजे बंद करावं लागेल. कारण व्हिडिओ वाढत चाललेला आहे, माझी बॅटरी कमी होत चाललेली आहे. हे प्लेनफील्डच आहे आपलं आणि आपण या रस्त्याने चाललो आहे पुढे. तोंडातून वाफा, थंडीमुळे तोंडातून वाफा कशा निघतात. चौकात पोहोचण्यापूर्वी हे मॅकडॉनल्डचं एक दुकान पहा. म्हणजे इथे भरपूर वेळा मी येऊन फार फ्राय चिप्स खाल्ले असतील. हे बर्गर किंवा ते पिझ्झा वगैरे मला काय जमलं नाही खायचं. चेकआउट दी MCDF. हा आता वळतोय कसा. व्हिडिओ खरं किती मोठा होतोय मला खरं कल्पना नाही आहे. बॅटरी एक तर बॅटरी संपेल आणि माझा व्हिडिओ तिथे फिनिश झाला पाहिजे. जे तुम्हाला अपील करावं लागेल, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा त्या पुढच्या चौकामध्ये. तोपर्यंत माझी बॅटरी टिकत आहे. इनफॅक्ट GoProमध्ये 3 आवर्स अजून शूट करू शकतो, पण बॅटरी अगदी किती 20 वगैरे काहीतरी दाखवतो. एनिवे तर पुढे चौकात भेटूयात आपण. हे मॅकडॉनल्डचं टेक अवे ची लाईन आहे पाहिजे अशी. मी तुम्हाला दाखवेल ना पुढे कधीतरी टेक अवे कसे घेतात ते. आला तो चौक जिथे आपला व्हिडिओ. मुद्दामून मी हा चौक का लक्षात ठेवला आहे की जेणेकरून माझ्या मुलीची नातीची शाळा, नात आणि नातीची दोघांची शाळा आहे